यळकोट यळकोट जय मल्हार. महाराष्ट्राच्या कुलदैवताचे दक्षिणेतील ठिकाण. मी किशोर शहापूरकर. माझ्या या यात्रा विशेष भागात मी तुम्हाला कर्नाटकमधील बिदर येथील मल्लन्ना मैलार खंडोबा मंदिराच्या आध्यात्मिक प्रवासाला घेऊन जातात. अहिल्यानगर ते खानापूर बिदर असा हा 360 किलोमीटरचा प्रवास होता. प्रवास साधारण 7 ते 8 तासांचा प्रवास होता. आम्ही रात्री 11:30 वाजता प्रवासाला सुरुवात केली आणि सकाळी पहाटे 6:30 वाजता मंदिराच्या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी जत्रा असल्यामुळे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर संपूर्णपणे गर्दीने भरलेला होता. त्यामुळे आम्ही समोरच असलेल्या एका छोट्या हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. तिथे आम्ही नैवेद्य आणि स्वयंपाकाची तयारीसाठी थांबलो होतो. आता फुलाचार करायचे त्यामुळे वांग्याचे भरीत आणि भाकरी ही आम्ही चुलीवर स्वयंपाक करण्याचा अनुभव हा आम्हाला पुन्हा एकदा आला. खूप छान वाटले. पुन्हा एकदा जुनी आठवण ताजी झाली. असं आम्ही सर्व आवरून मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. यात्रा असल्यामुळे सर्व साहित्य सोबतच घेतले होते. नैवेद्य तसेच कुळाचाराचे साहित्य हे सोबत घेऊन आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. ಸ್ನಾನ ಮಾಡುವ ಗುಂಡದಲ್ಲಿ 10 ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ ಕೊಡ್ರಿ. ಗೇಟ್ ನಂಬರ್ 1 ಲಿಂದ ಫ್ರೀ ದರ್ಶನ್ ಮತ್ತು ವಿಶೇಷ ದರ್ಶನ್ ಲೈನ್ ನಡೀತಾ ಇದೆ. खंडोबाचा दिवस म्हणजे रविवार आणि विशेषतः यात्रेच्या दरम्यान या ठिकाणी संपूर्णपणे बाजार भरलेला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये म्हशींचा बाजार असो किंवा हे यात्रेमुळे बाजारातल्या सर्व वस्तू जसे की घरगुती साहित्य, देवाचे फोटो, त्यानंतर आणखीन काही भरपूर असे साहित्याचा बाजार हा रस्त्याच्या दोन्ही बाजूने भरला होता. विशेषतः चंपाषष्ठी हा खंडोबाचा सण झाल्यानंतर पूर्ण महिनाभर या ठिकाणी यात्रा भरते बिदरमध्ये. या ठिकाणी महाराष्ट्र तसेच कर्नाटकमधील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. वाटेतच आम्हाला गोमातेचं दर्शनही झालं. आता हे आहे दुसरं प्रवेशद्वार आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार. या ठिकाणी 2 प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आम्ही दर्शनासाठी रांगेत उभा राहिलो. दर्शनाच्या रांगेत उभा राहिल्यानंतर जसजसं मंदिर जवळ येईल तसतसं दर्शन घेण्याची इच्छा आणि उत्सुकता आणखीनच वाढत गेली. खंडोबाचे हे मंदिर कर्नाटक राज्यातील जिल्हा बिदर, तालुका भालकी यामधील खानापूर या गावात आहे. बिदर आणि उदगीर या रोडवर आहे. हे मंदिर बिदरपासून अवघे 15 किलोमीटरवर आहे. तर मंदिराची ही वास्तू पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की हे बांधकाम शैली विजयनगर साम्राज्यातली आहे. म्हणजे याची स्थापना साधारण 15व्या शतकात झालेली आहे असे म्हटले जाते. भंडारा आणि खोबरं याची उधळण आणि यळकोट यळकोट जय मल्हार या जय घोषाने पूर्ण वातावरण, पूर्ण मंदिराचा परिसर भक्तिमय झाला होता. संपूर्ण मंदिर, आजूबाजूचा परिसर, कपडे अंगावर सर्वत्र भंडाराही भंडारा दिसत होता. ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಮೈಲಾರ ಮಲ್ಲಣ್ಣ ಖಂಡೋಬಾ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರುವ ಸಕಲ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ದೇವಸ್ಥಾನದ ಆಡಳಿತ ವತಿಯಿಂದ ಹಾರ್ದಿಕ ಸುಸ್ವಾಗತ. गर्दीमुळे मुख्य गाभाऱ्यामध्ये शूटिंग करता आले नाही. आम्ही बाहेर पडल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात केली. यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत भंडारा उधळण चालू होते. तसेच तिथे यात्रा असल्यामुळे पारंपरिक वाद्य, नृत्य हे ग्रुपने येत होते आणि आपल्या तिथे कला सादर करत होते. मंदिराच्याच एका साईडला आम्ही आमचा जो कुलाचार आहे, जो तळी भंडारा हा आम्ही इथे विधी तिथे केला. तळी उचलण्यासाठी सर्वप्रथम घोंगडे खाली ठेवले जाते, त्यावर पांढरे वस्त्र ठेवले जाते, ताट आणि जो आपण नैवेद्य केला आहे तो नैवेद्य, त्यानंतर खंडोबाचे टाक हे सर्व एका ताटावर ठेवून 3 वेळा यळकोट यळकोट जय मल्हार म्हणून
हातळी भंडाराचा कार्यक्रम केला जातो. त्यानंतर आम्ही खंडोबाचे पालखी कोटुंबा याचे दर्शन घेतले. तर मित्रांनो, खंडोबा मंदिर मैलार बिदर हा प्रवास खूपच छान होता. इथे तुमची भक्ती आणि ऊर्जा इथे नक्कीच अनुभवला येते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय मल्हार.